झी 24 तास एक पाऊल पुढे। तर राज्यातील सिंचनावरती पाण्यासारखा पैसा खर्च होत असताना प्रकल्प मात्र कोरडे राहिल्याचं चित्र आहे। रायगड जिल्ह्यामधल्या कर्जत तालुक्यातलं कोंडाणे धरण प्रकल्प हे त्याचंच एक उदाहरण आहे। प्रकल्पाच्या मूळ किमतीत भरमसाठ वाढ झाल्यानंतर हा प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात अडकलेला आहे, पण त्यात स्थानिक मात्र नाहक भरडले जात आहेत। पाण्याच्या प्रतीक्षेत असलेली ही उल्हास नदी, भेगा पडलेली शेती, हे दृश्य रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यासाठी नवीन नाही। दरवर्षी पावसाळ्यात उल्हास नदी दुथडी भरून वाहते, उन्हाळ्यात मात्र इथे कोरडा ठणठणाट असतो। उल्हास नदीवर धरण व्हावं ही गेल्या 40 वर्षांपासूनची स्थानिकांची मागणी। मात्र या धरणाच्या कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होतोय। एवढंच नाही तर जादा रकमेच्या बोगस निविदा काढून कंत्राटदाराचे खिसे भरले गेलेत। धरणातल्या गैरव्यवहाराचा निकाल लागेल तेव्हा लागेल, मात्र प्रकल्प झालाच पाहिजे अशी इथल्या स्थानिकांची मागणी आहे। हे धरण व्हावं असं आमची इच्छा वाटतं। आता हे खरड्यात आम्हाला राहून इथं काय उपयोग नाही। इथं आता ढोरा गुरा मरतील, पोरं बिरं त्याचे आम्ही कोण घेणार? त्यापेक्षा आम्हाला इथून उठून कुठेतरी पुनर्वसन गावठाण करून द्या। बरीच वर्ष आमच्याकडची मंडळी, गाव ग्रामस्थ मंडळी या तलावासाठी झगडत आहेत आणि आज हे जर तलाव झालं तर आमच्या बऱ्याचपैकी लोकांची, आदिवासी लोकांचं सुद्धा चांगल्या प्रकारे एक पाण्याची सोय होईल, पर्यटनाला चालना मिळेल, रोजगार मिळेल आणि एकंदरीत म्हटलं तर आमच्या भागाचा विकास या तलावामुळे चांगल्या प्रकारे होईल। या धरणामुळे कर्जत तालुक्यातील 20 ते 25 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे। शिवाय कल्याणपर्यंत उल्हास नदीतील पाण्याचा साठा कायम राहणार असल्यानं इतर शहरांचा पाणी प्रश्नही सुटणार आहे। कंत्राटदार आणि जलसंपदा खात्याच्या भोंगळ कारभारामुळे धरण प्रकल्प अडचणीत आलाय, पण याची शिक्षा स्थानिकांना कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जातोय। 240 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे, म्हणजे दुबार पिकीची होणार आहे। त्यामुळे आम्हाला आताची शेतीसाठी जास्त कष्ट करायला लागतात। हे जर आम्ही फळबागा लावू, नंतर भाजीपाला लावू वगैरे, यांनी भाजीपाला इथल्या लोकांना स्वस्त पण मिळेल आमच्या एरियातल्या, आणि त्याने आमचे कष्ट कमी होऊन सगळ्यांची उन्नती होईल। आमची एवढीच इच्छा आहे, काही तांत्रिक सरकारची अडचणी असेल त्या ते पाहून घ्याव्यात, परंतु आमचं धरण व्हावं हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि या धरणावरतीच आमची सगळ्यांची परिवर्तन आणि प्रगती होणार आहे। 40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कर्जतकरांच्या नशिबी हा धरण प्रकल्प आलाय। मुबलक पाऊस पडूनही योग्य नियोजनाभावी पाणी नाही, हीच इथल्या जनतेची गेल्या कित्येक वर्षांची व्यथा। आता आपण उभे आहोत उल्हास नदीच्या कोरड्या पात्रात। याच उल्हास नदीच्या उगमस्थानावर होत असलेला कोंडाणे धरण प्रकल्प आर्थिक गैरव्यवहाराच्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। गेल्या महिन्याभरापासून धरण प्रकल्पाचं काम पूर्णपणे बंद आहे, त्यामुळे स्थानिकांच्या समस्यांमध्ये वाढ झालीय। धरणाचं पाणी शेतात कधी खेळणार हे स्वप्न आता स्वप्नच राहणार की काय असा प्रश्न ग्रामस्थांसमोर पडलाय। झी 24 ताससाठी चंद्रशेखर भुयारसह मयुरेश कडव, कोंडाणे, कर्जत। झी 24 तास एक पाऊल पुढे।